कालपासून मेहकर मध्ये विविध विकास कामांना या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी होतो आहे। काल आपण जर पाहिलं तर प्रताप सरनाईक जे मंत्री आहेत, परिवहन मंत्री, यांनी काल या ठिकाणी बस स्थानकाचे उद्घाटन केलेलं आहे। जो प्रलंबित प्रश्न होता 2019 पासून तो या ठिकाणी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुळकर यांच्या प्रयत्नातून आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने या ठिकाणी झालेला पाहायला आपल्याला मिळाला। आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राज्यमंत्री कदम या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी विदर्भातील सर्वात मोठ्या पंचायत समितीचं उद्घाटन आज होते आहे। आपण पाहू शकता की मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। एकंदरीत ही 3 मजली इमारत आहे आणि या 3 मजली इमारतीच्या माध्यमातून जी जीर्ण इमारत झाली होती त्या इमारतीमधून कुठेतरी लोकांना पाहिजे त्या प्रमाणात सुविधा दिल्या जात नव्हत्या आणि म्हणूनच त्या ठिकाणी या जवळजवळ 15 कोटी रुपयाच्या विकास कामाचं उद्घाटन जे आहे ते आज मंत्री यांच्या महोदयाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। एकंदरीत माजी आमदार डॉक्टर संजय रायमुळकर आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून हा पूर्ण या ठिकाणी जो आहे तो जवळजवळ 15 कोटीचं या पंचायत समितीच्या नव्या बिल्डिंगचं लोकार्पण आज होतो आहे। आणि आपण पाहू शकता की 3 मजली ही इमारत आहे आणि एकंदरीत काम करण्यासाठी सर्व कर्मचारी असतील त्यांच्यासाठी हे सोयीचं असेल आणि एकंदरीत जर नागरिक जर पाहिलं तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी आता ही इमारत झाल्याने त्यांचा मोठा प्रश्न या ठिकाणी विकास कामाच्या बाबतीत जर पाहिलं तर डॉक्टर संजय रायमुळकरच्या माध्यमातून अनेक विकास कामांना सकाळपासून या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले। यासाठी राज्यमंत्री योगेश कदम सुद्धा या ठिकाणी आलेले होते। गणेश सोडतकर, LS मराठीसाठी मेहकर, बुलढाणा।